चालत नाही राम्या. बुवा काय बोललेस तू ऐकलंस? माझं आणि हर्षाचं लग्न लावणार आहेत. ते संख्या आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे यार. अरे पण वैशूचं काय आम्या? वैशू माझं खरं प्रेम आहे यार. टाइमपास नाही ना यार ती. बुवांनी काय सांगितलं? तुझं आणि हर्षाचं खोटं खोटं लग्न लावायचं. बुवाने हे पण सांगितलं ना आम्या, जर ही विधी सक्सेसफुल करायची आहे दोघांपैकी एकाचा जीव जाणारच. त्यामुळे मी आम्या ठरवलंय काय ठरवलंस? ही विधी करायची आणि हर्षाला वाचवायचं. संख्या तू वेडाच काय? म्हणजे तू संख्या नाही यार. तुझ्या वाचवण्यासाठी आपण इतके सगळे प्रयत्न अबे करतो. बस झालं यार, बस झालं. हे सगळं मी ओढून घेतलंय, माझ्या चुकीमुळे होत आहे. मला श्रीमंत व्हायचं होतं, मला पैसे कमवायचे होते, पण ह्यात तुमची चूक काय? उद्या तुम्हाला काय झालं तर मी काय करू? त्या हर्षाची काय चूक आहे? ती माझ्यामुळे फसली नाही रे या सगळ्या गोष्टींमध्ये. बस झालं ना आम्या. आम्या तुला दोस्ती शपथ आहे. संख्यात ना तुला दोस्ती शपथ. ही विधी करायची आणि हर्षाला वाचवायचं. फुल अँड फायनल आहे आम्या. दोस्ती शपथ आहे आम्या. संकेत, 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 अरे तू इथे काय करतोयस? हा, तू मला फोन करून बोलवलंस, तू एकटाच इथे उभा आहेस. काय झालं? काही बोलायचं होतं का? मला या रिलेशनमध्ये नाही राहायचं. चल, मस्करी करू नको. ऐक ना, मला या रिलेशनमध्ये नाही राहायचंय. तुला भूक लागलीये का? मी तुला काहीतरी बनवून देते. तुला सांगितलेलं कळत नाही? तुला सांगितलेलं कळत नाही का? मला या रिलेशनमध्ये राहायचं नाही आहे. एक शोध झाले लाईफ मध्ये एखाद्या गोष्टीशी जोडलं गेलो ना की त्याचा लोड वाटतो. म्हणून हे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. लांबू 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 बोललो तर लांब व्हायचं. लांबू आणि काय काय तुला, त्या अवधूतला, त्या आम्याला काय वाटतं की संकेत फक्त स्वतःच आहे, संकेत कुणाचाच नाहीये, संकेत स्वार्थी आहे. आहे स्वार्थी, आहे स्वार्थी आणि स्वार्थीच राहणार. माझं कोणीच नाही आहे, काय ना तुला. अरे संकेत, असं काय करतोयस? मी आहे ना तुझी. ओ कधीपर्यंत? पैसे आहेत तोपर्यंत की नाही? हा, पैसे आहेत तोपर्यंत की नाही? साला तुझा तो बाप जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मला उपट बोलला. आता माझ्याकडे पैसे आलेत ना, म्हणून तो तयार झाला तुझं आणि माझं लग्न लावून द्यायला. संकेत अरे असं नाहीये. ए, तो सांगितलं ना, माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. मला माहिती आहे ना. आणि तुझी काय लायकी आहे का? तुझी काय लायकी आहे माझ्यावर प्रेम करायची? काय आहे तुझ्याकडे? संकेत, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे रे. नको ना मला सोडून जाऊ. आपलं लग्न ठरलंय. बाबा गावात काय सांगतील सगळ्यांना? नको ना बोलू. बाबा ते गावात बदलले पाहिजे. सोड. नको ना संकेत. प्लीज प्लीज. प्लीज संकेत नको ना. ए, याच्या पुढे लक्ष ठेवा. आजपासून, आतापासून तुझं आणि माझं काही नाही. ए, आपला विषय इथे क्लोज झालाय आणि मी या बंगल्यात परत येईपर्यंत जर इथे दिसलीस ना, मारून टाके ना. मी मारून टाके ना. सोड चल. अगं
चव्हाणांच्या प्रांजलचं लग्न ठरलं असं म्हणतात. हो तर हे द्वितला मुलगा आहे. विषय काय ती प्राजू त्या बबन सोबत फिरायची. काय बोलतेस काय? खरं बोलतेय. पडसाला जाते म्हणून तमरल घेऊन निघायची आणि रानात त्या बाबांना भेटायची. हो का? खरं बोलतेय. त्या सुतारवाडीतल्या हेम्यानं त्यांना रंगी हात पकडलं तेव्हा ती प्राजू तमरेल तिथेच टाकून पळाली. मग काय बापाने लगेच लग्न ठरवलं. पण तो हेम्या आणि त्याचे 2 मित्र बेपत्ता आहेत. बबनने राखडला की काय? आता ते त्या बबनला आणि रवळनाथालाच माहिती काय ते. मधुभाऊंची तब्येत कशी आहे? होते आता बरी. कुठेस? मी आले. कुठेस? मी आले. आम्ही अमेया तू हो हे काय आहे? सुपारी कागदावर काय लिहिलंय? छान कागदात वाचतो. बागेत येऊन मला भेटा. मला तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे. म्हणजे एकदा काय मी सांगितलं की मी कायमचा मोकळा. मम्मी मम्मी काय करतो? अच्छा मामीशी बोलताना तुला लाज नाही वाटत? तुमच्या खानदानाचा वंश वाढवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तुम्ही माझा वंश संपवताय. काय करताय मामी? कसले वंश वाढवतोय लागेल मामी. मामी सांभाळून लाग. मी तुमच्या मुलांबद्दल ना मुंबईची ऐकून होते आणि आज डोळ्यांनी बघितलं सुद्धा. तुम्ही ना एक नंबरची अक्कर माशी असतात. अक्कर माशी. ओ हाय हाय कर्माशी. ओ थांबा. उपाय सापडलाय. उपाय संकेत आणि हर्षाला भूतांच्या तावडीतून सोडवण्याचा उपाय सापडलाय. उपाय सापडला? मग तुला हे नीट सांगता येत नाही. हे शिथेर करायची काय करत होती? हा कसं सांगणार? हा तुमची ती भावकीची मीटिंग चालली होती ना. किती मीटिंग? ती बाई येऊन बसली होती ना तुमच्या घरात. मग तिच्या समोर सगळं सांगितलं असतं तर अख्ख्या गावात बोंबाबोंब झाली असती. अरे माझ्या डोक्यातच इला नाही हा. हुशारस हाय हाय. हुशारस हा हुशारस. दिसतोस तेवढं खुळ नाहीस. पण नक्की कसलं उपाय? सांगतो. बस बस. संकेत आणि हर्षाचं लग्न लावून द्यायचं. हा म्हणजे भूतांचं लग्न. संकेत आणि हर्षाचं लग्न. पण मग माझ्या वैशालीचं लग्नाचं काय? कोयता क्वीन. तो मामा कोयता किंग. तू कोयता क्वीन. दोघं खेळत बसा कोयता कोयता. हे साईडला ठेव. सांगतो. संकेत आणि हर्षाचं लग्न म्हणजे नंदिनी आणि रामदेव यांचं लग्न. बुवा आणि मी सगळी तयारी केली विधीची. हा आता लग्न भूतांचं. पण मला एक सांग. काय? या सगळ्यासाठी संकेत आणि हर्षा तयार होतील? होणार. हर्षा तयार होणार आणि या सगळ्या मागे संकेतचा सुद्धा पाठिंबा आहे. आणि अवधूत आणि वैशालीला ह्यातलं काही सांगायचं नाही. हे बघ तू हे आधी साईडला ठेव ना मामी. तुला आम्ही सांगतो तेवढंच कर. बाकी सगळी तयारी मी आणि बुवाने केली आहे. हा सगळं ठीक आहे. पण हे सगळे विधी करायचे कधी? आज रात्री. आज रात्री? अगं पौर्णिमा आहे ना आज. चालेल. आपण ना असंच करूया. म्हणजे रामदेव आणि नंदिनी यांची आज शेवटची पौर्णिमा. डन. नाही नको घेऊन ये. हुशारच. लागेल कुठेतरी. चल.
सम्य सकाळपासून कुठे गेलाय काय माहित, फोन पण लागत नाहीये. काय लोचा तर नाही ना झाला? वैशाली, तू इथे काय करतेस? काही नाही, संकेतला भेटायला आले होते. मग संकेत कुठे आहे? संकेत माहित नाही मला. आणि काय तू रडतेस? नाही, काही नाही. माझ्याशी खोटं बोलशील, काय झालंय? अरे, संकेतने आमचं लग्न मोडलंय. काय? हो, समजवण्याचा प्रयत्न केला, काही उपयोग नाही झाला. संकेतने तुझ्याशी लग्न मोडलं म्हणजे तू आता हर्षसोबत फिरायला मोकळा? माहित नाही. हे बघ वैशाली, ते काय नाही, तो जिथे कुठे असेल ना त्याला शोधून काढू. तुझं लग्न संकेत सोबतच होणार, नाहीतर मी त्याला सोडणार नाही. माझ्यामुळे तुम्ही या फेऱ्यात अडकलात, त्याच्यामुळे माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. जमलं तर माफ कर. संकेत, तू रिंगणात येऊन बस. तुम्ही दोघं सुद्धा त्या रिंगणात जाऊन उभे राहा, नाहीतर तुमच्या जीवावर बेतू शकतं. येईल. बस.
दोघं एकत्र येऊ शकला नाहीत, आज मी तुम्हाला दोघांना एकत्र आणणार आहे. तुमच्या दोघांचं लग्न लावणार आहे. बस. संकेत हरामखोर! उठ साल्या! उठ साल्या, उठ! विधीमध्ये पुन्हा बाधा येईल. साल्या, उठ, उठ! तुम्ही रिंगणाच्या बाहेर येऊ नका, तुम्हाला धोका होईल. उठ ना संकेत, उठ! उठ ना साल्या, उठ ना! अवधूत यार, सोड ना यार संकेला! साला उठ, तुझं ऐकलं नाही संकेत! तुम्ही बाहेर येऊ नका. अरे तुम्ही बाहेर येऊ नका. रामदेव, नंदिनी, त्या दोघांना सोडा, नाहीतर तुमचं लग्न लावणार नाही. सोडा, सोडा त्यांना, सोडा. आम्ही अमेय, तुम्ही या नालायक माणसासाठी इकडे आलात? हर्षसोबत लग्न करता यावं ना, वैशाली सोबत लग्न मोडलं या संकेतने. साला प्रेम करायच्या आणि ना मैत्री करायच्या लायकीचं ना माणूस. बरोबर बोललास या संख्याची मैत्री करायची लायकी नाहीये. बुवानी सांगितलेलं, जर का ही विधी झाली तर संकेत आणि हर्षा यांच्यातला कोण ना कोणीतरी मरणारच. तरी पण आपला संख्या आज त्या रिंगणात बसलाय, कारण की तुझ्या हर्षाचा जीव वाचावा म्हणून. आता एकमेकांना हार घाला. आजपर्यंतची तुमची अतृप्त इच्छा आता पूर्ण झाली आहे. तुम्ही एकत्र आले आहात, आता तुमचं लग्न झालंय, तेव्हा आता संकेत आणि हर्षा
यांचं शरीर तुम्ही सोडा. नाही सोडणार. नाही सोडणार मी हे शरीर. जर तुम्ही हे शरीर नाही सोडलं तर या बावल्यांमध्ये तुम्हाला बंदिस्त करीन. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. रामदेव, नंदिनी, आम्हाला आमचे संकेत आणि हर्षा हवे आहेत. तुमचं कसं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, तसं आमचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. रामदेव आजोबा, तुम्ही इतके दिवस यांच्या शरीराचा वापर करून तुमचं प्रेम तुम्ही पुन्हा जगत होतात, पण आता आम्हाला दोघही हवे. या सगळ्यात रामदेवाचा बा काय होतं माहितीये का, तुम्ही ना फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करताय, दरवेळी करताय, पण आमच्या प्रेमाचं काय. मान्य आहे, तुमच्यावर अन्याय झालाय, पण तुमचं प्रेम मिळवण्यासाठी आमचं प्रेम हिसकावणं हा कोणता न्याय आहे? आजोबा प्लीज आमच्या प्रेमाला जगू द्या, प्लीज प्लीज आजोबा. प्लीज याला सोडा, प्लीज. आजोबा, तुमचा नातू मे. आजोबा प्लीज आमच्या संख्या आणि हर्षाला सोडाव. मला माहिती आहे तुम्ही कधीच स्वार्थी मनाचे नव्हता, माहिती आहे मला. तुम्ही तर अभिमानाचे होता. इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या तुम्ही. मग खऱ्या प्रेमाचा अर्थ तुमच्याशिवाय दुसरं कोण समजू शकेल? प्लीज सोडा याला. मी नाही सोडणार. 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 नाही सोडणार मी हे शरीर. त्यावेळी आमच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. मी पाण्यात पडलेच नव्हती. रामदेवशी माझं लग्न होऊ नये म्हणून मला पाण्यात बुडवून मारलं. इतकी वर्ष मी रामदेव पासून दूर राहिली. हर्षाच्या शरीराच्या माध्यमातून मी हद्द सोडू शकले. मी नाही सोडणार हे शरीर. नंदिनी, इतरांनी आपल्याला वेगळं केलं, आता ह्यांचं प्रेम हिसकावं आपण त्या लोकांसारखं बनायचं का? त्यांना तरी त्यांचं प्रेम मिळू दे. तुला शपथ आहे माझी, सोड हिला. सोड हिला नंदिनी, सोड सोड हिला.
हर्षा संकेत हर्षा हर्षा हे मी इथे कशी हे काय हा कार चिकूच्या गळ्यात हा हार काय हर्षा तू शांत हो, मी तुला सगळं सांगतो. तू आधी शांत हो. काय सगळं यार मला मी सांगतो तुला सगळं. मी आहे ना. हा काही इथे आणि हे लोक सगळेजण हे अरे वैशाली मला तू तरी सांग ना काय झालंय ते हो तूच अरे तू इथून चल आधी तुला घरी गेल्यावर सांगते चल अरे चल मी सांगते चल. काय रे झाले सगळे इच्छा पूर्ण की काय बाकी आहे? अशी दे ना उलट्या हाताची. अरे मला वाटलं तुला फक्त पैशाने मोठं व्हायचं. तू तर मनाने मोठा झालास रे. काय ना म्हणाली मोठा घाबरू नको ना यार. मिठीत तर राहायला पाहिजे ना ए! हा? वाढत्या वयानुसार केसांचा काळेपणा जसा पुसला जातो तसं वेळेनुसार काही वाईट आठवणी पुसल्या गेल्या असत्या तर बरं झालं असतं. भारी डायलॉग मारला. आता जरा माणसात येऊन बोलूया. संख्या वयाची हाफ सेंचुरी क्रॉस केली रे आपण. सोड आता तरी चमडीगिरी. आम्या तुझी पण हाफ सेंचुरी झाली पण अजून सोंडक्या तो सोंडक्याच आहेस. ही म्हातारी आहे ना माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी बघत होतो. निदान आता एक तरी म्हातारी पटव. चल तुझ्यासाठी आपण भेटू तिला. अरे तेरड्यांनो आज अमावस्या आहे. कोणाच्याही मागे जाऊ नका. मागच्या वेळेला पौर्णिमेचा फेरा लागला तेव्हा काय काय झालं माहिती आहे ना. अमावस्येचा फेरा लागला तर काय काय होईल. अवधूत फेरा कोणताही असू दे मैत्रीचा फेरा तुटला नाही पाहिजे. काय हा हा म्या हे मात्र खरं. दे टाळी टाळी दे. ए चला एक एक बिअर पिऊया. मी माडी पिणार. बरं बाबा तू माडी पी. मी ग्रीन टी वेगळं. Thank you.